नमस्कार. जोगळेकर कुलवृत्तांत समितीतर्फे आपणा सर्वांचे स्वागत. आज या जोगळेकर कुलवृत्तांताचा संकेतस्थळ म्हणजे आपली वेबसाईट हिच्याबद्दल माहिती देण्यात मला फार आनंद होत आहे. शेवटचा आपला कुलवृत्तांत हा 2010 साली प्रसिद्ध झाला. पण आज डेटा सायन्स आणि AI च्या डिजिटल जमान्यात समितीला नेहमीच वाटत होतं की आपल्या कुलवृत्तांताची वेबसाईट बनवावी. ह्यासाठी गेले काही वर्ष प्रयत्न केले जात होते आणि शेवटी त्या प्रयत्नाला यश येऊन बऱ्याचशा मंडळींनी केलेल्या मदतीमुळे आज ही वेबसाईट आपल्यासमोर सादर करीत आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ह्या वेबसाईटचा बीटा साईट लॉन्च केला. खरं म्हणजे बीटा साईट असल्यामुळे या व्हर्जनमध्ये सर्व फंक्शन उपलब्ध असतील असं नव्हे, पण जर काही एरर आला तर असिस्टंट बटन वापरून कृपया आम्हाला कळवावे. ही वेबसाईट बनवतानाची कल्पना अशी होती की वेबसाईटमध्ये पहिल्यांदा इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट यायची, नंतर मग इंटरॅक्टिव्ह आली आणि मग ट्रान्झॅक्शनल आली. पण मग असा विचार केला की डायरेक्टली ट्रान्झॅक्शनलच वेबसाईट जर आपण बनवली तरच आपल्या सर्व कुलातील सर्व परिवारांना ह्या वेबसाईटचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपल्या नेहमीच्या जगतामध्ये वापर करता येईल, त्याचा उपयोग होईल आणि या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आपल्या वेबसाईटचं जनरल रिलीज म्हणजे उद्घाटन हे पुण्याला 1 जून रोजी सकाळी 10:30 वाजता करण्याचं आयोजित केलेलं आहे आणि तसंच 7 जून 1925 रोजी ह्याच वेबसाईटचं पुनरुद्घाटन हे मुंबईला पण होईल. म्हणजे मुंबईच्या मंडळींना मुंबईच्या कार्यक्रमाला येता येईल आणि 1 जूनच्या कार्यक्रमाला पुण्याच्या मंडळींना येता येईल. पण कोणीही पुण्याची मंडळी मुंबईला आली तरी वेलकम आहे आणि मुंबईची मंडळी पुण्याला आली तरी वेलकम आहे. तर आपल्याकडे एक नोटीस बोर्ड आहे आणि ह्या नोटीस बोर्डवर आपल्याला वेगवेगळे डिस्प्ले दिसतात आणि त्याच्यावरती ह्या सगळ्याबद्दलची माहिती आहे. तर ती तुम्ही बघालच. तर पण आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सर्वांची मला मदत हवी आहे, आम्हाला मदत हवी आहे. कारण आपण जरी ह्या वेबसाईटमध्ये 2010पर्यंतचा म्हणजे 2010च्या ग्रंथामध्ये अवेलेबल असलेला सर्व डेटा, सर्व इन्फॉर्मेशन फीड केलेले आहे. त्यामुळे बहुतांशी लोकांचा ज्यांचा 2010च्या ग्रंथात नामोल्लेख आहे त्या सर्वांना त्यांचा डेटा या वेबसाईटवर बघता येईल. जर तो डेटा करेक्ट असेल तर आम्हाला जरूर कळवा. पण त्या डेटामध्ये जर काही अडचण असेल, तुम्हाला जर काही फेरफार करायचे असतील तर ते कसे करायचे हे तुम्हाला आम्ही आता सांगणार आहोत. खरं म्हणजे ह्या व्हिडिओ ट्रेनिंगमधून तुम्हाला 4 स्टेप्समध्ये ही वेबसाईट कशी वापरायची ह्याची कल्पना आम्ही देणार आहोत. तत्पूर्वी हे जे नोटीस बोर्डवर तुम्ही 3 व्हिडिओ बटन बघतात, एक ध्येय, एक हितकुज आणि एकामागे एका सहाय्य करू, एक विचार, हे तिन्ही व्हिडिओ जर बघू शकलात तर त्याची मदत होईल. तुम्हाला एक कल्पना येईल की ही जी वेबसाईट आहे बनवताना काय विचार मनात ठेवले होते आणि आपल्याला कुठल्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे. आपल्यापैकी बहुतांशी लोक ही कॉम्प्युटर लिटरेट आहेतच. आजच्या डेटा सायन्स आणि AIच्या जमान्यात एक डेटा ॲक्युरसी आणि डेटा क्लिनलीनेस हे किती महत्त्वाचं आहे हे सर्वजणच जाणतात आणि ह्यासाठी ह्या वेबसाईटवर असलेला पूर्ण डेटा हा अपडेट करणं हे फार उपयोगाचं होणार आहे आणि तुम्हा सर्वांची आम्हाला ह्यासाठी मदत हवी आहे. आता आपण व्हिडिओ ट्युटोरियलची सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्यासाठी यू हॅव टू क्लिक ऑन द व्हिडिओ ट्युटोरियल. ज्याला तुम्ही व्हिडिओ ट्युटोरियलवर जाल त्यावेळेला स्टार्टिंग पॉईंट जो आहे, प्रारंभ जो आहे, इथून आपण सुरुवात करणार आहोत. जिकडे सध्याच्या मोमेंटला मी जे काही बोलतो आहे ते तुम्हाला ऐकायला येतं आहे. यानंतर विल बी गोईंग टू स्टेप 1.
स्टेप 1मध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं, नोंदणी कशी करायची हे बघणार आहोत. स्टेप 2मध्ये लॉग इन कसं करणार आणि प्रोफाईल कसं अपडेट करायचं आणि शोध कसा घ्यायचा बाकी मंडळींचा हे दाखवलं जाईल. त्यानंतर स्टेप 3 जी आहे ही मात्र महत्त्वाची आहे. ह्या स्टेप 3मध्ये आपल्याला आपला कुलवृक्ष बघता येईल. ह्यामध्ये कुलवृक्षातील वेगवेगळी नाती बघता येतील आणि समजा तुमचं 2010च्या नंतर कुठले नवीन नातं निर्माण झालं असेल, कोणाचं लग्न झालं असेल, कोणाला मूलबाळ झालं असेल, तर ते नाती कुलवृक्षात कशी ॲड करायची ह्याचं तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन केलं जाईल आणि ते तुम्ही जरूर बघा. कारण हे आपला कुलवृक्ष हा आपण सर्वांनी मिळून अपडेट ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर पुढे स्टेप 4 जी आहे ही लास्ट स्टेज असेल, जिकडे ही वेबसाईट कशी वापरायची याच्याबद्दल थोडक्यात एक माहिती दिली जाईल, जी तुम्हाला जरूर उपयोगाची पडेल. आणि वी आर शुअर की आम्हाला नक्की वाटतं की आपल्याला ह्या वेबसाईटचा फार वापर करता येईल आणि हा आपला जिव्हाळ्याचा विषय होईल. धन्यवाद.